ते प्रस्तावना करून बाजूला सरकतो, म्हणजे मग ह्यांच्यावर सोपं होईल. बरोबर आहे, असं करू का? प्रस्तावना करून बाजूला सरकतो. हो, चालू करूया का सांगा. महिला महिला झाले पाहिजे. आज आपण इथं सर्व सासपडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महाराष्ट्रातील तमाम महिला वर्ग आणि सातारा जिल्ह्यातील सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, मराठा क्रांती मोर्चा एवढ्यासाठी इथं जमलेलो आहे की हा जो नराधाम सासपडे घटनेतील आहे ह्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. सातारा जिल्ह्यातील न्याय व्यवस्था ही भ्रष्टाचाराने मलिन झालेली आहे. अशा परिस्थितीत हे न्यायालय सातारचं आम्हाला कसं न्याय देतंय याच्यावर आमचं बारीक लक्ष असणार आहे. आणि या नराधामाला 1 महिन्याच्या ताबडतोब फाशी झाली पाहिजे. या कुटुंब, हे गरीब कुटुंब आहे, या गरीब कुटुंबाला महाराष्ट्र शासनानं ताबडतोब मदत जाहीर केली पाहिजे. आणि सदरचा योग खटला जो आहे ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टात सगळ्याचा तपास पूर्ण करून ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा. आणि जे कोण पूर्वीचे बोरगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत की पूर्वीच्या या आर्याच्या अगोदर असं एक प्रकरण झालं होतं, त्यात व्यवस्थित तपास न केल्यामुळं हा आरोपी सुटला आणि ही घटना घडली नाही. ह्या पूर्वीच्या घडलं, यात बोरगाव पोलीस स्टेशनच्या पूर्वीचे अधिकारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. तेल असतील किंवा कोण, त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे, असं आमच्या या महाराष्ट्रातील सर्व महिला वर्गाच्या वतीनं, नागरिकांच्या वतीनं, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही जाहीर मागणी करतो. तसेच पालकमंत्र्यांनी ताबडतोब या विषयाची गंभीर दखल घेऊन या कुटुंबाला भेट द्यावी अशी मी जाहीर मागणी करतो. आणि जर शासन यथापीची ठरलं तर ह्या आरोपीला या भर चौकात आम्ही महिला सगळे फाशी देऊ. आणि मग समाज हा नेपाळमध्ये जसं घडलं तसं जर इथं घडलं तर ह्याला सर्व महाराष्ट्र शासन, हे प्रशासन, हे सर्व जबाबदार असतील. आम्ही तांगडून मारू. जर हा आरोपी सुटला तर लक्षात ठेवा, हे जे जबाबदार असतील त्यांना तांगडून मारू. मग कोणी आम्ही तमाम बाळगणार नाही. जे काय होईल ते आम्ही बघू असं. आणि आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, SP साहेब यांना निवेदन द्यायला जात आहे. सर्व तमाम महिला वर्ग आहे, तमाम महिला वर्गाला शांततेचं आवाहन करतो. आणि आपण शांततेनं, आई वडील पुढे असतील, शांततेच्या मार्गाने आपण तिथं जाऊया. ते महिला न्याय मिळाला पाहिजे, त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. जो सासवडे गावात निंदनीय आणि घाणेरडा प्रकार जो घडलेला आहे, माझ्या माता भगिनी सुरक्षित आहेत का नाहीत? आज गावाकडे असताना सुद्धा आपण प्रत्येकाला सांगत असतो की माझ्या घराकडे सुद्धा लक्ष दे. आणि आपण बहीण भावांसारखं नातं असतं व काका काकी असं सगळं आपलं नातं एक हे केलेलं असतंय, पण त्या नात्याला सुद्धा लाजिरवाणी गोष्ट घडलेली आहे. आणि आर्यासारख्या कितीतरी माझ्या ही झालेल्या आहेत, पण त्यांना कधी न्याय मिळत नाहीये. आज आर्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि आमच्या तमाम सगळ्या महिलांच्या वतीनं आर्याला ज्या नराधामानं जे काही झालेलं आहे त्याला फाशीची शिक्षाच दिली पाहिजे. आणि फाशी शिक्षा झालीच पाहिजे. नसेल तर महिलांच्या हातात नराधमाला त्याचा चौरंग केल्याशिवाय त्याला उघडा नागडा करून मारल्याशिवाय राहणार नाहीये. सर्व धर्म समाजाच्या वतीनं हा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी नराधमाला फाशी झालीच पाहिजे. नराधमाला फाशी झालीच पाहिजे.
गाडी पुढे लागू द्या, त्याच्या मागे मोर्चा चालू होत्या. गाडी पुढे चालू द्या, त्याच्या मागे मोर्चा चालू होता. पुढे घे गाडी, गाडी पुढे घे, गाडी पुढे घे. चप्पल मारा की त्याला पाहिजे.